एका वारकऱ्यासोबत घडलं असं की संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली। एका वारकऱ्याला माऊलींच्या वारीमध्ये सामील व्हायचं होतं। आळंदीहून निघालेली पालखी जशी जशी त्याच्या गावाजवळ येत होती तसा तसा त्याचा उत्साह वाढत होता। पण वारी गावात येण्याच्या अवघ्या काही तास आधीच त्याला हृदयविकाराचा झटका आला। त्याला तातडीनं दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं। इकडे रुग्णालयाच्या ICU मध्ये त्याचा शेवटचा श्वास मोजत होता। ECG मशीनवर सगळ्या लाईन फ्लॅट झाल्या होत्या। रीडिंग 0 दाखवू लागलं होतं। डॉक्टरांनी ते पाहिलं आणि अत्यंत दुःखी मनानं मान फिरवली। ते नातेवाईकांना याची बातमी कशी द्यायची याचा विचार करतच होते। पण अगदी त्याच सेकंदाला रुग्णालयाच्या बाहेरून माऊलींचा रथाचा हरिनामाचा महागजर ऐकू आला। माऊलींचा रथ जेव्हा त्या हॉस्पिटल समोर आला तेव्हा अक्षरशः इकडे मशीनवर 0 रीडिंग दाखवत होतं। पण पुढच्या 2 मिनिटांमध्ये त्या वारकऱ्यासोबत जे घडलं ते पाहून अक्षरशः डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली। मग नेमकं काय घडलं होतं हॉस्पिटलच्या त्या ICU वॉर्डमध्ये? मशीनवर तर तो मृत घोषित केला होता, पण नेमकं अचानक बेडवर त्यानं असं काय केलं की जग पाहून अक्षरशः डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली। डॉक्टरांवरही बाहेर आल्यावर कुणी भरोसा ठेवत नव्हतं, पण जेव्हा ICUचा CCTV कॅमेरा चेक करण्यात आला तेव्हा त्यानंतर जे दिसलं त्याने अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडवली आहे। मग नेमकं काय घटना घडली होती? नेमकं तो वारकरी नंतर वारीत सामील झाला का? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्टमध्ये। खरं तर ही अतिशय डोळ्यात पाणी आणणारा हा जो प्रसंग आहे तर याची जी सुरुवात आहे तर ती एका छोट्याशा गावातून झाली होती। एक वारकरी ज्याचं नाव अंकुशराव हे 60 वर्षाचे वारकरी होते, जे नेहमी त्यांचं जे गाव होतं तर ते साधारणपणे पुण्यापासून थोडंसं अंतरावर होतं आणि दरवर्षी माऊलींची पालखी त्यांच्या गावातून जायची आणि ते त्या पालखीमध्ये समावेश व्हायचे आणि पंढरपूरची वारी करायचे। माऊलींची वारी यावर्षी जेव्हा आळंदीतून प्रस्थान झाली होती तेव्हापासूनच अंकुशरावांनी घरात वारीची पूर्वतयारी केली होती। त्यांचा नियम असा होता की वारी जेव्हा आळंदी, पुणे, सासवड वगैरे ओलांडून जेव्हा त्यांच्या गावाच्या वेशीवर येईल तेव्हा ते थेट दिंडीमध्ये सामील होऊन पंढरपूर पर्यंत पायी चालायचे। आता घरचे लोक म्हणायचे, यावर्षी त्यांना घरचे लोक म्हटले होते, बाबा वय झालंय, यंदा वारी नका करू, आपण गाडीने दर्शनाला जाऊ। पण अंकुशरावांच्या मनात माऊलींच्या रथापुढे नाचण्याची आणि विठुरायांना डोळे भरून पाहण्याची अथांग ओढ होती। उजाडणारा प्रत्येक दिवस ते वारीकडे डोळे लावून मोजत होते। 8 जुलै रोजी आळंदीतून वारी निघली होती। 9 जुलैला पुण्यात आली। 9-10 जुलैला पुण्यात मुक्काम झाला। 11 जुलैला सासवडमध्ये त्या ठिकाणी मुक्काम होता आणि त्यांचं गाव आता तिथे पुढेच होतं। आता गावात माऊलींचं स्वागत कसं करायचं, दिंडीतल्या वारकऱ्यांची व्यवस्था कशी करायची याचे नियोजन ते स्वतः करत होते। संपूर्ण गावामध्ये भक्तीचं वातावरण होतं, कारण की आता त्यांना माहिती होतं की वारी त्यांच्या गावातून जाणार आहे। वारी आता अवघ्या काही किलोमीटरवर आली होती, पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू होतं, ज्याची कल्पना कोणालाच नव्हती आणि स्वतः अंकुशरावांना देखील नव्हती। खरं तर वारीची पालखी काही अंतरावर होती तेवढ्यात त्यांच्यासोबत तो प्रसंग घडला। पण पालखी जेव्हा त्यांच्या हॉस्पिटल समोर आली तेव्हा ते जे घडलं त्याने सगळ्या महाराष्ट्राला हादरा दिलाय। वारी आता अंकुशरावांच्या गावापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर मागे होती। टाळ मृदुंगाचा आवाज आता संपूर्ण गावाला ऐकू येऊ लागला होता। अंकुशरावांनी अंगावर पांढरा शुभ्र सदरा चढवला, कपाळाला बुक्का लावला आणि हातात टाळ घेऊन ते घराबाहेर पडले होते। आता त्यांना ते त्या ठिकाणी त्यांच्या गावामध्ये ज्यावेळेस वारी जात होती तर तिथे एक छोटासा विसावा असायचा आणि त्या विसावर वारकऱ्यांना अन्न देण्यासाठी त्यांनी एक व्यवस्था केली होती, ज्याच्यामध्ये दुपारचं जेवण त्यांच्या गावामध्ये होतं। त्यामुळे ते सगळी तयारी करत होते। सकाळपासूनच ते आता मला वारीत जायला मिळेल या उत्साहात होते, पण त्यांना माहिती नव्हतं की पुढील 15 मिनिटांमध्ये त्यांच्यासोबत जे घडणार होतं त्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होणार होती। सकाळपासून त्यांनी माऊलींच्या नाश्त्याची जेवणाची तयारी सुरू केली होती। पोहे तयार करायला सांगितले होते। आचार्यांकडे कंटिन्यू त्यांचे फोन सुरू होते की झालेत का, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत का, काही कमी पडतंय का, अशी चौकशी त्यांच्या दृष्टीतून चालू होती। आणि अखेर आता ती वेळ आली होती ज्यावेळेस आता पालखी जवळपास येऊन पोहोचली होती। आता ते तिथून निघाले खरे, आता सगळी तयारी झाली होती। केटरिंगवाल्यांना त्यांनी पूर्णतः रस्त्याच्या कडेला तिथे जेवणाची व्यवस्था करायला सांगितली होती एका मोकळ्या मैदानामध्ये, पण आता तेच तिथून निघाले होते। आता त्यांनी स्वतःची तयारी केली, शुभ्र सदरा चढवला, कपाळाला बुक्का लावला, हातात टाळ घेऊन बाहेर निघणार होते। पण अचानक एक भयंकर आणि तीव्र वेदना त्यांच्या छातीत सुरू झाली। त्यांना प्रचंड घाम फुटला। माऊली असा आवाज देत ते थेट जमिनीवर कोसळले। कुटुंबाची एका क्षणात मोठी धावपळ उडाली। गावात वारी येत असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी।
पण त्यांच्या मुलांनी कसलाही विचार न करता बाबांना गाडीत टाकलं. गावातील सगळ्यात मोठ्या मल्टी स्पेशालिटी रुग्णाकडे धाव घेतली. डॉक्टरांनी त्यांना तपासलं. त्यांना हृदयविकाराचा अतिगंभीर झटका आल्याचं निष्पन्न झालं. त्यांना ताबडतोब ICU अतिदक्षता वॉर्डमध्ये नेण्यात आलं. ऑक्सिजन लावून व्हेंटिलेटर बेडवर झोपवण्यात आलं. अंकुशरावांचे डोळे पूर्णतः बंद होते. डॉक्टरांनी त्याला जेव्हा दवाखान्यात ऍडमिट केलं तेव्हाच बघितलं होतं की यांचं शरीर आता निर्जीव पडल्यासारखं वाटत होतं. इकडे वारी हळूहळू गावाच्या मुख्य रस्त्याकडे सरकत होती. माऊलींचा जो पालखीचा रथ होता तो देखील भक्तिभावानं पुढे सरकत होता. इकडे बाबांचा जीव ऑक्सिजनच्या नळीवर शेवटच्या घटका मोजत होता. वारी गावाच्या अगदी जवळ आली. रुग्णालयाच्या वातावरणातील तणाव आता पराकोटीला पोहोचला. तिथे नेमकं काय थरार घडला आता सगळं समोर येणार होतं. रुग्णालयातील ICU वॉर्डच्या बाहेर अंकुशरावांची पत्नी, मुले आणि नातेवाईक हात जोडून देवाचा धावा करत उभे होते. आज डॉक्टरांचं पथक बाबांचं प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. पण हृदयाची गती सातत्यानं घसरत चालली होती. पण अचानक ICU वॉर्ड मधील ECG मशीन मधला जो भीतीदायक आवाज बीप 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 असा सलग आवाज घुमला. मशीनवरील हृदयाच्या ठोक्याचे चढ उतार पूर्णतः थांबले. जिथे खालीवर जाणाऱ्या रेषा होत्या तिथे एक सरळ रेषा धावू लागली. म्हणजे सगळ्या लाईन फ्लॅट झाल्या. रीडिंग 0 झालं. आता संपूर्णपणे 0 दाखवू लागलं. आता वैद्यकीय शास्त्राच्या नियमानुसार जेव्हा मशीनवर लाईन फ्लॅट होते, नाडी थांबते, तेव्हा माणसाचा अंत झाला असं घोषित केलं जातं. मुख्य डॉक्टरांनी बाबाची नाडी तपासली. डोळ्याच्या बाऊलावर टॉर्च मारून पाहिली पण शरीरात कुठलीच हालचाल नव्हती. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर कमालीची निराशा पसरली. त्यांनी अत्यंत दुःखी मनाने आपली मान फिरवली. ते नर्सला म्हणाले, वेळ नोंदून घ्या, बाबा आता राहिले नाही. डॉक्टर आता ICU वॉर्डचा पडदा बाजूला बाहेर करून वाट पाहत होते. हतबल नातेवाईकांची. ते याच विवंचनेत होते. पण तेवढ्यात रुग्णालयाच्या बाहेरून एक अभूतपूर्व बदल जाणू लागला. डॉक्टर बाहेर येण्यासाठी पाऊल टाकणार तेवढ्यात रुग्णालयासमोरील मुख्य रस्त्यावरून टाळ मृदुंगाचा ज्ञानोबा तुकारामाचा एवढा महाप्रचंड गजर घुमला की रुग्णालयाच्या काचा थरथरल्या. होय, माऊलींचा पावन रथ आता पुढे येऊन अगदी रुग्णालयाच्या समोर चौकात येऊन थांबला होता. जिथे संपूर्ण गावकऱ्यांनी रथाचं स्वागत सुरू केलं होतं. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल या जयघोषानं आकाश दुमदुमून गेलं होतं. तंबूत आणि बाहेरच्या वातावरणात भक्तीचा महासागर उसळला. इकडे ICU वॉर्ड मध्ये शांत सावट होतं. डॉक्टर पुढे म्हणू लागले, आम्ही खूप प्रयत्न केले पण अंकुश बाबा आपल्यात राहिले नाही. हे ऐकताच बाहेर हंबरडा आणि रडण्याचा आक्रोश सुरू झाला. बाहेर माऊलींच्या रथाचा गजर टिपेला पोहोचला होता. आणि अचानक ICU वॉर्ड मधील त्या बंद पडलेल्या फ्लॅट लाईन मधून ECG मनीसवर एका सेकंदासाठी कंप झाले. बीप बीप असा आवाज करत मशीन मधली लाईट पुन्हा वर खाली होऊ लागली. 0 झालेले रीडिंग अचानक 90-100च्या पुढे गेले. हे पाहून उपस्थित डॉक्टरांच्या आणि परिचारिकांचे डोळे आश्चर्याने पांढरे झाले. सगळ्यात मोठा धक्का तो पुढे होता. अंकुशराव बाबांचे डोळे बंद होते. श्वास थांबला होता. दोन्ही डोळे उघडले आणि ओठातून अत्यंत क्षीण आणि स्पष्ट आवाज बाहेर पडला, माऊली माऊली. डॉक्टरांनी धावत जाऊन त्यांची तपासणी केली. त्यांचं हृदय सुरू झालं होतं. वैद्यकीय विज्ञानाने याच्या चमत्काराला कुठलंच उत्तर नव्हतं. ज्या माणसाला 2 मिनिटापूर्वी स्ट्रेचरवर आणलं, मृत्यूच्या दारात मृत्यू घोषित झाला, तेवढ्यात ते बाबा जागे झाले. डॉक्टर ओरडले, बाबा तुम्ही काय करताय, विश्रांती घ्या. पण अंकुशराव बाबाच्या कानावर फक्त माऊलीच्या रथाचा गजर पडत होता. आता अक्षरशः अंकुशराव बाबांनी सगळ्या नळ्या ऑक्सिजनचे मास्क बाजूला सारले. त्या वारकऱ्याच्या जीवात जीव काही क्षणापूर्वी गेला होता. तो बेडवरून उठून थेट ICUचा वॉर्डचा पडदा बाजूला करून बाहेर आला. आपल्या वडिलांना जिवंत पाहून मुलाच्या पत्नीच्या तोंडातून शब्द फुटेना. थेट तो बाहेर गेले आणि माऊलींच्या रथापुढे लोटांगण घातले. डोळ्यात अश्रू वाहत होते. 2 मिनिटापूर्वी ज्यांची बातमी ऐकली होती ते अंकुश बाबा वारीमध्ये टाळ घेऊन खणखणीत नाचताना पाहून संपूर्ण गाव आणि डॉक्टर साक्षात नतमस्तक झाले. हा विज्ञानाचा पराभव होता. साक्षात पांडुरंगाचा आणि माऊलीच्या भक्तीचा जिवंत विजय होता. अंकुशराव बाबा वारीत सामर झाले. चालत पंढरपूरला रवाने झाले. ICUच्या बेडून थेट वारीत गेलेल्या अंकुश बाबांच्या अद्भुत आणि अंगावर काटा आणणाऱ्या चमत्काराबद्दल तुम्हाला काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.